Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar SD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. In last lecture, we had started the chapter Electrochemistry. आजच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या संदर्भात जे काही क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट्स असतील, म्हणजे एखादी सेल रिॲक्शन झाल्यानंतर एखाद्या इलेक्ट्रोडवरती किती प्रकारचा कंपाऊंड हा डिपॉझिट झाला किंवा लिबरेट झाला याच्याबद्दलचं डिस्कशन आपण आता या लेक्चरमध्ये करणार आहोत. सो you can see on the screen quantitative aspects of electrolysis. इलेक्ट्रोलायसिस झाल्यानंतर इलेक्ट्रोड्स जे असतील त्या इलेक्ट्रोड्सवरती नेमका किती सबस्टन्स डिपॉझिट झाला किंवा लिबरेट झाला याच्याबद्दलचा एक क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट आपण इथं बघणार आहोत. मग याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघू शकता कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड. म्हणजे एखाद्या इथं सपोज सेल हा दिलेला आहे की ज्याच्यामध्ये ही इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकूण किती इलेक्ट्रिसिटी पास झाली हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण इथं असं म्हणू शकता टू कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि त्यासाठी नोटेशन आपण क्यू असं वापरतो. पास्ड ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस द अमाऊंट ऑफ करंट आय पास्ड थ्रू द सेल इज मेजर्ड, द टाईम फॉर विच द करंट इज पास्ड इज नोटेड. म्हणजे इथं ते असं म्हणतात की जर आपल्याला ह्या सेलमधून किती क्वांटिटीची इलेक्ट्रिसिटी पास झाली हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठीचं नोटेशन आपण क्यू हे वापरणार आहे, आणि याच्यातून पास झालेला जो करंट असेल त्याचा अमाऊंट ऑफ करंट हे आपण आय असं घेतो आहे, आणि किती वेळासाठी तर स्मॉल टी हा टाईम घेतला, आणि त्यामुळे क्यू इज इक्वल टू आय टी हे इक्वेशन आपल्याला इथं मिळू शकतं. म्हणून इथं पहिला पॉईंट मी इथं डिस्कस करतो आहे की जर एखाद्या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जर आपल्याला मेजर करायची असेल तर त्यासाठीचा आपण फॉर्म्युला वापरणार आहे क्यू इज इक्वल टू आय टी, वेअर आय इज द करंट, अमाऊंट ऑफ करंट, आणि टी टाईम इन सेकंड. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड. म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास झालेले असतील, ती रिस्पेक्टिव्ह रिॲक्शन ऑक्सिडेशनची असू द्या किंवा रिडक्शनची. तर इथं तुम्हाला दिसेल टोटल चार्ज पास्ड इज क्यू in coulomb. The charge of 1 mole of electron is 96500 coulomb. हे लक्षात ठेवायचं आहे की एक मोलचा जर इलेक्ट्रॉन असेल, म्हणजे एक सिंगल इलेक्ट्रॉन जर असेल तर त्याच्यावरचा जो चार्ज असतो तो 96500 कुलम, म्हणजे ज्याला 1 फॅरेडे असं म्हटलं जातं. इट इज रेफर टू ॲज अ 1 फॅरेडे. हेन्स म्हणून मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास्ड, म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास झाले हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला आपण वापरणार आहे क्यू सी डिवायडेड बाय 96500 कुलम पर मोल इलेक्ट्रॉन. आपण मागाशी सांगितलं क्यू ही अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी किती पास झाली त्यासाठीचा फॉर्म्युला आपण घेतला क्यू इज इक्वल टू आय टी. हा पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी किती पास केली त्याच्यासाठीचा. त्याच्यानंतर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युली किती पास झाले हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला इथं घेतो आहे क्यू सी डिवायडेड बाय क्यू अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कुलममध्ये डिवायडेड बाय 96500 कुलम पर मोल इलेक्ट्रॉन. हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्मड. हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे की एखादी इलेक्ट्रोडवरती रिॲक्शन झाल्यानंतर तिथं किती प्रोडक्ट झालेला तयार आहे, तो किती मोलचा आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथे एक जनरल एक्झाम्पल घेतो, आणि ते एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की सपोज एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेलं आहे Cu+2 इलेक्ट्रॉन इट गिव्ज कॉपर सॉलिड. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती यूज केलेले आहेत तर 2, म्हणून इथं म्हणू शकतो 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड. म्हणजे Cu+2 पासून कॉपर सॉलिड जर बनवायचं असेल तर 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ 1 मोल ऑफ कॉपर. म्हणजे कॉपरचा 1 मोल सॉलिड बनवायचं जर असेल कुणापासून Cu+2 पासून तर त्यासाठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती लागलेले आहेत 2 लागलेले आहेत. आणि मग याच्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला इथं बघायचा आहे की कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म किती झाले याच्यासाठी आपण इथं बघू शकता स्क्रीनवरती की मोल रेशो ही एक कन्सेप्ट आपल्याला इथं बघायची आहे. मोल रेशो म्हणजे काय असणार आहे, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्मड इन द हाफ रिॲक्शन डिवायडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन द हाफ रिॲक्शन. म्हणजे आता आपण रिॲक्शन बघितलेली होती Cu+2 हा 21 होता, 2 इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये गेन झाल्यानंतर इथं झाला कॉपर सॉलिड. इथं सांगितलं मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन द हाफ रिॲक्शन. ही एक हाफ रिॲक्शन होती
की ज्याच्यामध्ये कॉपरचा 1 मोल तयार झाला आहे म्हणून इथं आपण 1 घेतलेला आहे, डिवायडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड इन हाफ रिएक्शन. ही रिएक्शन घडण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागले तर 2 इलेक्ट्रॉन लागले. दॅट्स वाय 1 डिवाइड बाय 2 हा आपला काय असणार आहे तर प्रोडक्शन ऑफ कॉपरसाठीचा मोल रेशो. आपण इथं कॅल्क्युलेट काय करणार आहोत तर आपण इथं कॅल्क्युलेट करतोय मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड आणि त्यासाठी पहिला पार्ट आपण इथं वापरला आणि तो होता व्हॉट इज मोल रेशो. मोल रेशोसाठी मी तुम्हाला सांगितलं जी हाफ रिएक्शन घडलेली आहे मग ती ॲनोडवरची असू द्या किंवा कॅथोडवरची असू द्या त्याच्यामध्ये मोल्स ऑफ प्रोडक्ट किती फॉर्म झाले त्यावरती लिहा डिवायडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन द हाफ रिएक्शन. ती रिएक्शन घडण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागले. किंवा एक एक्झाम्पल असं दाखवतं झिंक घेतला त्याचं जर ऑक्सिडेशन झालं इट विल फॉर्म Zn+2 इलेक्ट्रॉन. आता या रिएक्शनमध्ये 1 मोल ऑफ Zn+2 तयार झालेला म्हणजे मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म किती झाला 1 मोल आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती लागलेला 2 म्हणजे याचा सुद्धा मोल रेशो काय येणार आहे 1 डिवाइड बाय 2 या पद्धतीनं. सो नेक्स्ट पार्टकडे जातो. या मोल रेशोच्या कन्सेप्टचा वापर करून मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड हे आपल्याला शोधायचं आहे. मग त्यासाठी इथं फॉर्म्युला दिला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास्ड मल्टिप्लाइड बाय मोल रेशो. म्हणजे प्रोडक्टचे किती मोल तयार झाले हे आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युली पास्ड मल्टिप्लाइड बाय मोल रेशो करा. मग मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युली पास्डचा आत्ताचाच फॉर्म्युला आपण बघितला Q डिवायडेड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय इथं दिसतं तुम्हाला मोल रेशो. हे जी Qची व्हॅल्यू आहे ते मगाशी आपण पहिले इक्वेशन बघितलं Q इज इक्वल टू IT. ही व्हॅल्यू जर आपण इथं पुट केली तर आपल्याला नवीन इक्वेशन मिळतं आहे I/T डिवायडेड बाय 96500 कूलम पर मोल पर इलेक्ट्रॉन मल्टिप्लाइड बाय मोल रेशो. त्यामुळं हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आपण आत्तापर्यंतचे 3 फॉर्म्युला बघितले त्यातला फर्स्ट फॉर्म्युला बघितला अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करायचा फॉर्म्युला बघितला आपण Q इज इक्वल टू I मल्टिप्लाइड बाय T. त्याच्यानंतर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युली पास किती होता त्यासाठीचा फॉर्म्युला बघितला Q डिवायडेड बाय 96500 कूलम या पद्धतीचा. त्याच्यानंतर आता आपण नवीन फॉर्म्युल्याकडे आलो आहे की मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म किती झाले. म्हणजे सपोज आपण एक सेल असा पद्धतीचा घेतलेला आहे की त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड आहेत आणि इथं कॉपर सल्फेटचं ते रिॲक्शन होऊन याच्यावरती कॉपर डिपॉझिट झालेला आहे. मग ह्या कॉपरचे किती प्रोडक्ट मोल ऑफ प्रोडक्ट किती तयार झाले हे शोधण्यासाठीचा फॉर्म्युला वापरला आपण Q डिवायडेड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो. मोल रेशोसाठी आपण काय सांगितलं तर मोल रेशोसाठीचा फॉर्म्युला आपण इथं सांगितला की मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्मड इन द हाफ रिएक्शन डिवायडेड बाय नंबर ऑफ किंवा मोल ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन द हाफ रिएक्शन. आणि ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला फायनल इक्वेशन आणखीन एक मिळालं IT डिवायडेड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्टचं मास किती त्याच्यामध्ये तयार झालं. सपोज आपण एक अशा प्रकारचं कन्सिडरेशन करूया की देर आर 2 हाफ सेल्स की एक हाफ सेल या पद्धतीनं दुसरा हाफ सेल या पद्धतीने घेतला याच्यामध्ये कॉपरचा एक इलेक्ट्रोड डिपॉझिट केलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये आपण झिंकचा घेऊया. हे दोन्ही एकमेकांना एक्सटर्नल सर्किटच्या माध्यमातून जोडले सॉल्ट ब्रिज जोडला तर ही रिएक्शन झाल्यानंतर जर सपोज कॉपर सल्फेटच्या बाबतीमध्ये ह्या इलेक्ट्रोडवरती कॉपर डिपॉझिट झाला तर हा कॉपरचं मास किती त्याच्यामध्ये तयार झालं याच्याबद्दलचा फॉर्म्युला आपल्याला इथं बघायचा. तर हा फॉर्म्युला असा सांगितला जातो मास ऑफ प्रोडक्ट W इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रोडक्ट. आत्ता मोल्स ऑफ प्रोडक्टसाठीचा आपण फॉर्म्युला घेतला IT डिवायडेड बाय 96500 इंटू मोल रेशो आणि इथं दिलं आहे मल्टिप्लाइड बाय मोलर मास ऑफ द प्रोडक्ट. जो प्रोडक्ट तयार झाला त्याचं मोलर मास इथं घ्यायचं आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे मास ऑफ द प्रोडक्ट मिळणार आहे. हे सगळे फॉर्म्युले तर तुमचे पार्ट असायला पहिल्या ते एका साईडला लिहून ठेवा. पुढचा जो न्यूमेरिकलचा पार्ट आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या फॉर्म्युलेचा आपण तिथं यूज करणार आहे. जेव्हा एखादा न्यूमेरिकल प्रॉब्लेम आपण इथं फेस करणार आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॉर्टन्स तुमच्या लक्षात येईल. आपण न्यूमेरिकल एक्सप्लेन करत असताना ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात येत राहतील. पुढे जातो आपण की सेकंड पार्ट असा दिला की आपण असं कन्सिडर करूया की नंबर ऑफ सेल्स असतील. म्हणजे अशा प्रकारचे हे वेगळ्या प्रकारचे सेल आहेत त्या प्रत्येकामध्ये इलेक्ट्रोड इमर्स केलेले आहेत आणि हे इलेक्ट्रोड एकमेकांना एक्सटर्नल सर्किटच्या माध्यमातून जोडलेले आहेत. सपोज हा जो इलेक्ट्रोड आहे त्याच्यावरती A हा सबस्टन्स डिपॉझिट झाला. हा जो दुसरा इलेक्ट्रोड आहे त्याच्यावरती B हा सबस्टन्स डिपॉझिट झाला आणि तिसरा इलेक्ट्रोड आहे तो C हा सबस्टन्स डिपॉझिट झाला. आता या तिन्ही सेलमधून किंवा तिन्ही इलेक्ट्रोडमध्ये सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी जर आपण पास केली असेल तर त्या इलेक्ट्रोडवरती डिपॉझिट झाला A असेल B असेल किंवा C असेल
हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला इथं आता बघायचा, म्हणून याच्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. सपोज इथं सांगितलं तुम्हाला 2 सेल्स आर कनेक्टेड इन अ सिरीज, म्हणजे इथं ते म्हणतात की 2 सेल घेतले आणि ते सिरीजमध्ये एकमेकांना जोडलेले आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड आहेत आणि हे कनेक्टेड थ्रू द सिरीज. इफ सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड थ्रू दॅम, या सगळ्यांच्यातून एकसारखीच इलेक्ट्रिसिटी पास केली तर इथं ते म्हणतात द मास ऑफ सबस्टन्स लिबरेटेड ॲट द इलेक्ट्रोड ऑफ 2 सेल्स आर रिलेटेड ॲज गिवन बिलो. म्हणजे हे सगळे सिरीजमध्ये सेल जोडल्यानंतर प्रत्येक इलेक्ट्रोडमधून सेम क्वांटिटीची इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर प्रत्येक इलेक्ट्रोडवरती किती सबस्टन्स डिपॉझिट होणार आहे याच्याबद्दलचा फॉर्म्युला शोधण्यासाठी आपण इथं म्हणतो की सपोज पहिला जो इलेक्ट्रोड आहे त्याचं मास, त्याच्यावरती डिपॉझिट झालेलं सबस्टन्स असेल त्याचं मास W1 इज इक्वल टू Q डिवायडेड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो. इथं आपण असं म्हणू शकतो की Q डिवायडेड बाय 96500 जे काही असेल त्याच्याऐवजी आपण इथं नवीन फॉर्म्युला करू शकतो W1 डिवायडेड बाय मोल रेशो मल्टिप्लाइड बाय M1. याच्या संदर्भात आपण पुढं थोडंसं जातो की जिथं तुम्हाला दिलं सिमिलरली मास ऑफ द सबस्टन्स लिबरेटेड ॲट द इलेक्ट्रोड ऑफ द सेकंड सेल, म्हणजे सेकंड सेल जर घेतला तर जसा हा फॉर्म्युला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सेकंड सेलच्या बाबतीमध्ये फॉर्म्युला होतं Q डिवायडेड बाय 96500 इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय मोल रेशो, म्हणजे सेकंड जो असेल इलेक्ट्रोड त्याच्या बाबतीतला मोल रेशो मल्टिप्लाइड बाय M2. आणि M1 आणि M2 आर द मोलर मासेस ऑफ द सबस्टन्स ॲट द इलेक्ट्रोड्स ऑफ द सेल 1 and 2. आणि Q डिवायडेड 96500 हे दोन्हीसाठी सेम असेल तर आपण ह्या इक्वेशनचा आणि ह्या इक्वेशनचा एकत्रितपणे विचार केला तर आपल्याला फायनल जे इक्वेशन मिळणार आहे ते लक्षात ठेवायचं आहे. W1 डिवायडेड बाय मोल रेशो ऑफ 1 इंटू M1 इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय मोल रेशो ऑफ 2 इंटू M2. म्हणजे थोडक्यात का W1 डिवायडेड बाय M1 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो, आणि जर तिसराही सेल जोडला तर तिथे येणार आहे W3 डिवायडेड बाय M3 इंटू मोल रेशो. अशा पद्धतीने या फॉर्म्युलांचा वापर करून आपण काही न्यूमेरिकलचा जो पार्ट आहे त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन इथं देणार आहोत. सो फर्स्ट न्यूमेरिकल तुमच्यासमोर मी ठेवतो आहे. इथं what is the mass of copper metal produced at the cathode during the passage of a 5 ampere current through copper sulfate solution for 100 minutes. Molar mass of copper is 63.5 gram per mole. आता जे फॉर्म्युला वापरले ते सगळे लिहून ठेवा एका साईडला आणि त्या पद्धतीनं आता हा न्यूमेरिकल आहे तो कशा पद्धतीनं आहे, कसं इमॅजिनेशन करायचं आहे याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन देतं. इथं असं सांगितलेलं आहे की सपोज 2 हाफ सेल असतील आणि एक हाफ सेल आहे त्याच्यामध्ये सोल्युशन कोणाचं दिलेलं आहे तर कॉपर सल्फेटचं CuSO4. याच्यामध्ये एक इलेक्ट्रोड इमर्स केलेला, दुसरा पण एक इलेक्ट्रोड या पद्धतीने घेऊया आणि हे दोघं या पद्धतीनं एकमेकांना एक्सटर्नल सर्किटच्या माध्यमातून जोडलेले असतील. इथं हाफ सेल जोडण्यासाठी एक साल्ट ब्रिज यूज करूया. आता इथं ते म्हणतात की व्हॉट इज द मास ऑफ कॉपर मेटल प्रोड्यूस्ड ॲट द कॅथोड, म्हणजे हा जर कॅथोड असेल तर या कॅथोडवरती कॉपर किती डिपॉझिट होणार आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे की जर इथूनचा जो करंट आहे तो 5 एम्पियर इतका असेल आणि टाईम दिलेला आपल्याला 100 मिनिट इतका आणि कॉपरचं मोलर मास दिलं आहे 63.5 ग्रॅम पर मोल या पद्धतीनं. आता तुम्हाला हे सुचलं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे की त्यांनी सांगितलं ही रिॲक्शन ही कॅथोडवरती होणार आहे. मग कॅथोडवरती आपल्याला माहिती आहे की देर इज ऑलवेज अ रिडक्शन रिॲक्शन, म्हणजे कॉपर जो असेल त्याचं तिथं रिडक्शन होणार आहे आणि रिडक्शनच्या बाबतीमध्ये आपण सांगतो गेन ऑफ इलेक्ट्रॉन. मग गेन ऑफ इलेक्ट्रॉनसाठीची रिॲक्शन काय असू शकते तर तिथं कॉपर +2 असेल, 2 इलेक्ट्रॉन गेन करेल आणि इट विल फॉर्म कॉपर सॉलिड. आणि ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनचा यूज करून आपल्याला तिथं काय मेजर करायचं आहे तर मास ऑफ कॉपर किती डिपॉझिट झालेलं असेल हे आपल्याला इथं मेजर करायचं आहे. म्हणून सोल्युशनच्या पार्टमध्ये आपण इथं जातो. सोल्युशनच्या बाबतीमध्ये ह्या रिॲक्शनसाठी स्टायक्योमेट्री काय दिलेली आहे Cu+2 इलेक्ट्रॉन कॉपर सॉलिड. ही कुठली रिॲक्शन आहे रिडक्शनची, कारण इथं इलेक्ट्रॉनचा गेन झाला कारण ही रिॲक्शन कॅथोडवरती घडती आहे आणि त्यामुळं इथं मोल रेशो जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर मगाशी आपण फॉर्म्युला वापरला. मोल रेशो म्हणजे काय तर मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड. आता इथं प्रोडक्ट कॉपर आहे
त्याचे नंबर ऑफ मोल्स 1 आहेत म्हणजे तो 1 मोल इतका घेतलेला आहे आणि डिवायडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर द रिॲक्शन. म्हणजे ही रिॲक्शन घडण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागले तर 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागले. त्यामुळे मोल रेशियो इज इक्वल टू 1/2 हे आन्सर आपल्याला इथं मिळू शकतं. आपल्याला विचारलं आहे मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड किती असणार आहे याच्याबद्दल. सो याच्या पुढच्या पार्टमध्ये तुम्ही बघू शकता. आता आपल्याला मास ऑफ कॉपर फॉर्म जर शोधायचं असेल मग अशी आपण फॉर्म्युला बघितला. मास W इज इक्वल टू IT डिवायडेड बाय 96500 मल्टिप्लाइड बाय मोल रेशो मल्टिप्लाइड बाय मोलर मास ऑफ कॉपर. आता करंट किती आहे तर इथं दिला आहे करंट 5 एम्पियर इतका, त्याची व्हॅल्यू इथं पुट केली. टाईम इन सेकंड आपल्याला लागतं. इथं 100 मिनिट्स दिलेलं आहेत. मिनिटचं सेकंडमध्ये कन्वर्जन करत असताना 100 मल्टिप्लाइड बाय सेकंड 60 केलं तर आपल्याला 100 मल्टिप्लाय 60 96500 या पद्धतीने घेतलेला आहे. मोल रेशो आता आपण कॅल्क्युलेट केला 1/2 ती व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे. आणि मोलर मास हे आपल्याला गिवन आहे 63.5 इथं ती व्हॅल्यू पुट केली आणि आपल्याला फायनल आन्सर इथं मिळतं की कॉपर किती डिपॉझिट होणार आहे तर 9.87 ग्रॅम इतका. सो याच्यासारखे आणखीन काही न्यूमेरिकल जे असतील त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण इथं पुढं करूया. पुढचा प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला. हाऊ लॉंग विल इट टेक टू प्रोड्यूस 2.415 ग्रॅम ऑफ Ag मेटल फ्रॉम इट्स सॉल्ट सोल्युशन बाय पासिंग अ करंट ऑफ 3 एम्पियर. आणि Agचं तुम्हाला मोलर मास दिलेला आहे 107.9 ग्रॅम पर मोल या पद्धतीनं. तुम्हाला त्याने क्वेश्चन विचारला आहे की हाऊ लॉंग विल इट टेक म्हणजे तुम्हाला थोडक्यात टाईम विचारलेला आहे. आणि टाईम विचारलेला असताना दिलेली माहिती अशी आहे की Ag किती डिपॉझिट झालेला आहे तर तो झालेला आहे म्हणजे W आपल्याला किती दिसतो 2.415 ग्रॅम इतका दिसतो. आणि एका सॉल्टपासून झालं आहे. Agचा सॉल्ट काय असू शकतो तर आपण इथं घेऊया AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईड. म्हणजे याचा अर्थ असा की याचं डिस्कशन झालं तर काय होऊ शकतं Ag प्लस आणि हा X मायनस किंवा Cl मायनस असेल ते म्हणजे Ag हा +1 चार्ज असलेला एक आयनिक स्पेसिस आहे हे माहिती असू द्या. आणि इथं करंट दिलेला आहे I इज इक्वल टू 3 एम्पियर आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला टाईमच्या बद्दलचा किती टाईम लागेल की जेणेकरून हा W 2.415 ग्रॅम इतका सबस्टन्स किंवा Ag तिथं डिपॉझिट होणार आहे. तर यासाठी सुरुवातीला तुम्हाला केमिकल इक्वेशन आलं पाहिजे आणि ते केमिकल इक्वेशन इथं आपण स्टॉइकियोमेट्रीमध्ये दिसतं Ag प्लस इलेक्ट्रॉन इट विल फॉर्म Ag सॉलिड. आणि याचा मोल रेशो नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म Agचा एकच मोल प्रोडक्ट तयार झाला म्हणून तो 1 घेतला. ही रिॲक्शन घडण्यासाठी नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड किती आहेत 1 डिवाइड बाय 1 केलं तर आपल्याला मोल रेशो काय मिळालेला आहे 1 इतका मिळालेला आहे. त्याच्यानंतर मगाशी आपण बघितलेला W साठीचा फॉर्म्युला W इज इक्वल टू IT डिवाइड बाय 96500 मल्टिप्लाय मोल रेशो मल्टिप्लाय बाय मोलर मास ऑफ Ag. आयची व्हॅल्यू इथं दिलेली आहे तुम्हाला 3 एम्पियर. टी हा टाईम शोधायचा आहे 96500 व्हॅल्यू ती दिलेली आहे. W किती आहे तर 2.415 ग्रॅम हे आत्ता सांगितलेला आहे. मोल रेशो आपण 1 इतका घेतलेला आहे. मोलर मास इथं दिलेला आहे 107.9. ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळतं ते इथं दिसेल तुम्हाला. टाईम आपल्याला मिळणार आहे 720 सेकंड डिवायडेड बाय 60 केल्यानंतर मिनिटमध्ये आपण सांगू शकता 12 मिनिट. म्हणजे या न्यूमेरिकलसाठी या प्रॉब्लेमसाठी आपण पहिल्यांदा काय केलेला तर पहिल्यांदा रिॲक्शन स्टॉइकियोमेट्री तुम्हाला आली पाहिजे ही रिॲक्शन. त्यानंतर मोल रेशो कॅल्क्युलेट केला. W आपल्याला माहिती आहे त्याची व्हॅल्यू. आपल्याला टाईम शोधायचा आहे की किती करंट पास केल्यानंतर 3 एम्पियर. बाकी फॉर्म्युला मगाशी आपण या पद्धतीनं बघितलेला होता. नेक्स्ट न्यूमेरिकलकडे आपण जातो. इथं क्वेश्चन असा विचारला हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर द रिडक्शन ऑफ 3 मोल्स ऑफ Zn+2 टू झिंक. हाऊ मेनी फॅरेडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी विल रिक्वायर्ड. फार सोपी रिॲक्शन आहे. किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागतील की जर 3 Zn+2 कन्वर्जन झिंकमध्ये करायचं असेल. ॲक्च्युली Zn+2चं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे झिंक सॉलिडमध्ये करायचं आहे. तर ऑब्व्हियसली 2 इलेक्ट्रॉन जर याच्यामध्ये गेन केले गेले तर हा झिंक मिळणार आहे. मग ही रिॲक्शन जर घडवायची असेल तर इथं तुमच्या लक्षात येतं का ते म्हणतात की 3 मोल्स ऑफ Zn+2 घेतले. मग हे 3 Zn+ घेतले तर मल्टिप्लाइड सगळीकडे 3 करावं लागेल. आपण इथं 3 मल्टिप्लाइड 2 केलं तर 6 येईल आणि हे 3 झिंक तयार होतील. म्हणजे याचा अर्थ असा किती इलेक्ट्रॉन लागतील तर आपल्याला 6 इलेक्ट्रॉन लागणार आहेत. आणि 6 इलेक्ट्रॉन जर लागत असतील तर हाऊ मेनी फॅरेडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी विल रिक्वायर्ड असा क्वेश्चन इथं विचारलेला. आपल्याला माहिती आहे 1 इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड असेल तर 1 फॅरेडे इतकी इलेक्ट्रिसिटी लागते. तर 6 इलेक्ट्रॉन जर या रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत असतील तर 6 फॅरेडे हे आपला आन्सर इथं यायला पाहिजे. आपण सोल्युशनकडे जातो. सोल्युशन या पद्धतीनं
द बॅलन्स्ड इक्वेशन आपल्याला इथं दिसतं Zn+2 इलेक्ट्रॉन इट गिव्स झॅलेन सॉडिल. द इक्वेशन शोज दॅट 1 मोल ऑफ Zn+2 इज reduced to zinc by 2 moles of electron. इथं तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन्स लागलेले आहेत. फॉर द रिडक्शन ऑफ 3 moles ऑफ Zn+2 6 moles ऑफ इलेक्ट्रॉन्स विल बी रिक्वायर्ड. म्हणजे हे 1 मोलसाठी 2 इलेक्ट्रॉन लागले तर 3 Zn+2 साठी किती लागणार आहेत 6 इलेक्ट्रॉन लागणार आहेत की जेणेकरून 6 Zn तयार होतील. म्हणजे याचा अर्थ असा फॅरेडे इज द अमाऊंट ऑफ चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. एका इलेक्ट्रॉनसाठी 96500 किंवा 1 फॅरेडे, तर 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉनसाठी आन्सर काय आला पाहिजे 6 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी विल बी रिक्वायर्ड. सो नेक्स्ट न्यूमेरिकलकडे आपण जातो की इथं असं विचारलेलं आहे in certain electrolysis experiment 4.36 gram of zinc are deposited in one cell containing ZnSO4 solution. Calculate the mass of aluminum deposited in the another cell containing AlCl3 solution connected in series with ZnSO4 cell. Molar mass of zinc and aluminum are 65.4 and 27 gram per mole respectively. पहिल्यांदा न्यूमेरिकल समजून घ्या. इथं ते असं म्हणतात की 2 सेल दिलेले आहेत, हा एक सेल आणि हा दुसरा सेल. एकामध्ये ह्या इलेक्ट्रोडवरती झिंक तयार होणार आहे आणि एका इलेक्ट्रोडवरती ॲल्युमिनियम तयार होणार आहे. इथं सांगितलं इन अ सर्टन इलेक्ट्रोलायसिस एक्सपेरिमेंट 4.36 ग्रॅम ऑफ झिंक आर डिपॉझिटेड. म्हणजे आपण कन्सिडर करूया ह्या इलेक्ट्रोडवरती झिंक तयार झालेला आहे. हे दोघं एक्सटर्नल सर्किटने एकमेकांना जोडले, सेम करंट ऑफ इलेक्ट्रिसिटी याच्यातून पास केली असताना हा जो झिंक आहे जिथं ज्या इलेक्ट्रोडवरती जमा झालेला आहे तिथलं सोल्युशन आहे ZnSO4 आणि इथं ॲल्युमिनियम जिथं डिपॉझिट झालेलं आहे तिथलं सोल्युशन आहे AlCl3. हे असं म्हणतात की जर कॅल्क्युलेट द मास ऑफ ॲल्युमिनियम डिपॉझिटेड. आता इथं ॲल्युमिनियम किती डिपॉझिट होणार जर तुम्हाला दिलेली माहिती अशी असेल की 4.36 ग्रॅम ऑफ झिंक इज डिपॉझिट, म्हणजे इथं 4.36 इतका झिंक तयार झाला तर ॲल्युमिनियम किती डिपॉझिट झालेलं असेल असा क्वेश्चन दिलेला आहे. आणि हे सगळे सेरीजमध्ये जोडलेले असताना झिंक आणि ॲल्युमिनियमचं आपल्याला इथं मोलर मास दिलं आहे 65.4 अँड 27 ग्रॅम पर मोल रिस्पेक्टिव्हली. आता याच्या बाबतीमध्ये फार सोपं आहे की आपण पहिल्यांदा विचार काय करणार आहे तर हे सेरीजमध्ये जोडले असतील तर पहिल्यांदा त्यांच्या रिएक्शन काय घडू शकतात तर Zn+2 2 इलेक्ट्रॉन गेन करणार आहे आणि इट विल फॉर्म झिंक सॉलिड. त्याच्यानंतर याचा मोल रेशो जर घेतला तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स किती प्रोड्यूस झाला तर 1 मोल. किती इलेक्ट्रॉन लागले 2 डिवाइड बाय 2 केलं तर 1/2 हा मोल रेशो आला. सेकंड सेल ॲल्युमिनियमचा झालेला आहे. ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी ऑक्सिजन स्टेट +3 आहे, त्यामुळं इथं 3 इलेक्ट्रॉन गेन करावे लागतील एक ॲल्युमिनियम मोल तयार होण्यासाठी. म्हणून याचा मोल रेशो घेतला आपण 1 मोल डिवाइड बाय 3 मोल. आणि फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की आपण फॉर्म्युला मागाशी बघितलेला होता W1 डिवाइड बाय मोल रेशो ऑफ 1 मल्टिप्लाइड बाय मोलर मास ऑफ फर्स्ट इज इक्वल टू जर सिरीजमध्ये जोडले असतील तर मास ऑफ सेकंड डिवाइडेड बाय मोल रेशो ऑफ सेकंड मल्टिप्लाइड बाय मोलर मास ऑफ सेकंड. W1ची व्हॅल्यू M1ची व्हॅल्यू M2ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला फक्त काय शोधायची आहे W2ची व्हॅल्यू शोधायची आहे. मग ही व्हॅल्यू ह्या सगळ्या या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर आपण फायनल आन्सरकडे जातो आहे की 4.36 डिवाइड बाय 1 मोल 65.4 इज इक्वल टू W2ची व्हॅल्यू शोधायची आहे. 1 मोल रेशो असणार आहे, 27 हे मोलर मास असणार आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळतं आहे 1.2 ग्रॅम इतकं. आता याच्या संदर्भातले काही न्यूमेरिकल असतील त्याच्याबद्दलचे क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, त्याच्याबद्दलचे आन्सर पुढच्या काही दिवसांच्या मध्ये मी एक्सपेक्ट करतो.